स्टुडंट्स रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स पार्ट नंबर 7. तर या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड मायटोटिकली अँड फॉर्म द एंडोस्पर्म. तर काय असतं ते ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दॅट इज PEN डिवाइड मायटोटिकली अँड फॉर्म्स द एंडोस्पर्म. अँड एंडोस्पर्म इट इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू which nourishes the embryo. Other cells of embryo sac are disorganized. Then the types of endosperm on the basis of mode of development are as follows. First is nuclear type. म्हणजे काय तर एक्झॅक्टली एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होती त्यावर त्याचे 3 टाईप्स आहेत. त्यातला फर्स्ट वन आहे न्यूक्लिअर टाईप. तर यामध्ये काय होतं बघा, PEN रिपीटेडली डिवाइड मायटोटिकली विदाउट वॉल फॉर्मेशन. म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जे आहे ते रिपीटेडली डिवाइड होत जातं, पण तिथं लगेचच वॉल फॉर्म होत नाहीत. वॉल म्हणजे सेल वॉल फॉर्म होत नाही, फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होत जातं. मग काय होतं तर तिथं फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिय ओनली. देन अ लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल पुशिंग द न्यूक्लियस ॲट द पेरिफेरी. आता डायग्राममध्ये बघूया आपण. तर इथं काय झालेलं आहे, फक्त असं न्यूक्लियस फॉर्म झालेलं आहे आणि हे जे काय सेंटरचं व्हॅक्यूल आहे ते काय करतं तर इट पुशेस द न्यूक्लियस टुवर्ड्स द पेरिफेरी. पेरिफेरी म्हणजे एका बाजूला ते काय होतं त्याला पुश करतं. आफ्टरवर्ड्स द वॉल डेव्हलप दॅट इज सेल वॉल डेव्हलप बिटवीन न्यूक्लिय अँड अ मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म. आता न्यूक्लियर डेव्हलप झाल्यानंतर काय होतं तर नंतर वॉल फॉर्म होते, म्हणजे सेल वॉल फॉर्म होते आणि मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म फॉर्म होतो. सेल वॉल फॉर्मेशन इज इनकम्प्लीट इन सम केसेस. काही प्लांट्समध्ये सेल वॉल फॉर्मेशन हे इनकम्प्लीट असते. फॉर एक्झाम्पल व्हीट, सनफ्लावर अँड कोकोनट. तर कोकोनटमध्ये काय असतं तर कोकोनट मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म ॲट आउटर साईड, म्हणजे आउटर काय असतं त्याचा मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म अँड द फ्री न्यूक्लिअर अँड व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन द सेंटर. म्हणजे सेंटरला असतो तो फ्री न्यूक्लिअर ऑर व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म अँड आउटर साईड मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज प्रेझेंट. सो इट इज अ फर्स्ट टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म दॅट इज न्यूक्लिअर. याला न्यूक्लिअर टाईप का म्हटलं आहे तर only division of nucleus and afterwards the cell wall formation. Next is cellular type. It found in 72 families of dicots. Nuclear type is found in 161 families of angiosperm. Remember, then cellular type it is found in 72 families of dicots. In this type, the division of PEN that is primary endosperm nucleus followed by वॉल फॉर्मेशन. म्हणजे आता लास्ट टाईपमध्ये म्हणजे न्यूक्लिअर टाईपमध्ये कसं होतं की ओनली न्यूक्लियस डिवाइड होतं आणि त्यानंतर वॉल नंतर फॉर्म होते, पण इथं नाही. न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्या लगेचच सेल वॉल फॉर्म होईल इमिजिएटली. सो एंडोस्पर्म इज सेल्युलर फ्रॉम बिगिनिंग अँड इट प्रेझेंट इन बाल्सम, पेटिनिया अँड ॲडिक्सा. डायग्राममध्ये बघा जसे न्यूक्लिअर फॉर्म डिवाइड झालेले आहेत तसं काय होईल तिथं सेल वॉल फॉर्म झालेलं आहे आणि त्यामुळे काय होईल हा एंडोस्पर्म त्याला आपण सेल्युलर म्हणतो. नेक्स्ट थर्ड टाईप आहे Halobial type and found in Halobialis order of angiosperm. In this type, first division of PEN followed by the formation of transverse wall. तर काय होते तर फर्स्ट डिव्हिजन झालं एक ट्रान्सफर वॉल फॉर्म होते आणि त्यामुळे काय होतं तर सेल अनइक्वली डिवाइड होते. सेल अनइक्वली डिवाइड होणार. त्यानंतर स्मॉलर सेल इट इज चलाझल सेल स्मॉलर अँड लार्जर इज मायक्रोपिलर सेल. देन in this type nuclei divide by free nuclear division and then wall develop between nuclei. म्हणजे पहिल्यांदा न्यूक्लियर डिवाइड होतील दॅट इज फ्री न्यूक्लियर डिव्हिजन अँड देन वॉल फॉर्मेशन अँड धिस टाईप इज इंटरमेजिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप. म्हणजे ह्या सेल्युलर टाईप आणि न्यूक्लियर टाईपमधला इंटरमेजिएट म्हणून कोण आहे तर हेलोबियल टाईप. आणि एक्झाम्पल आहे त्याचं ॲस्फोडिलस. नेक्स्ट एक्झॅक्टली डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ कसं होतं तर बघूया. डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इंटू एम्ब्रिओ इज नोन ॲज एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजे झायगोटचे एम्ब्रिओमध्ये एक्झॅक्टली डेव्हलपमेंट होते त्या प्रोसेसला एम्ब्रिओजेनेसिस असं म्हणतात. एम्ब्रिओ डेव्हलप्ड ॲट मायक्रोपायलर एंड ऑफ एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकच्या स्ट्रक्चरमध्ये बघा मायक्रोपायल एंड जिथं असतो तिथं काय होतं एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते आणि एम्ब्रिओ ग्रोथ इज ट्रिगर्ड. म्हणजे एक्झॅक्टली एम्ब्रिओ ग्रोथ कधी स्टार्ट होते तर फेस सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्म. म्हणजे थोडं एंडोस्पर्म फॉर्म होतं तेव्हा काय होणार आहे तर एम्ब्रिओची ग्रोथ काय ट्रिगर होईल. त्यानंतर झायगोट डिवाइड अँड फॉर्म द टू सेल्ड प्रो एम्ब्रिओ. झायगोट डिवाइड्स अँड फॉर्म्स द टू सेल्ड प्रो एम्ब्रिओ. फर्स्ट वन इज लार्जर सेल अँड दिस इज टुवर्ड्स द मायक्रोपाईल.
जे लार्जर सेल कुठं असेल टुवर्ड्स द मायक्रोफाईल, इट इज ऑल्सो नोन ॲज बेसल ऑर सस्पेन्सर इनिशियल सेल. म्हणजे काय होईल, झायगोट डिवाइड इंटू 2 cell proembryo. First is larger cell also known as basal or suspensor initial cell. Suspensor cell divide transversely in one plane and produce 6 to 10 cell. Suspensor cell काय होईल परत डिवाइड होणार ट्रान्सवर्सली and it in 6 to 10 cells. आता त्या सस्पेन्सर सेलमध्ये म्हणजे इथं बघा, इथं सस्पेन्सर सेल आहे आणि ही फर्स्ट आपण ह्याबद्दल बोलतोय तर सध्या लार्जर सेल ऑर विच टुवर्ड्स द मायक्रोपाईल अँड इट इज ऑल्सो नोन एज बेसल ऑर सस्पेन्सर सेल. ही फर्दर काय होणार आहे, फर्दर इट डिवाइड्स अँड फॉर्म्स द 6 to 10 सेल्स. आता ह्यामध्ये फर्स्ट सेल म्हणजे इथं डायग्राम बघा असं होणार आहे. तर हे जे काही डिव्हिजन आहे सेलचं म्हणजे सस्पेन्सर सेल, त्यानंतर एम्ब्रिओनल इनिशियल सेल म्हणजे ही सेकंड टाईप असेल. फर्स्ट आता आपण सस्पेन्सर सेल बघतोय, तर इथं बघा हे काय होईल फर्दर डिवाइड होणार आहे. फर्दर डिवाइड होऊन काय होईल तर इट फॉर्म्स 6 to 10 सेल्स. फर्स्ट सेल टुवर्ड्स द मायक्रोपाईल एंड स्वॉलोन अँड फंक्शन एज अ हॉस्टोरियम. इट इज अ स्लेंडर प्रोजेक्शन अँड लोअर मोस्ट सेल विच फॉर्म्स द हायपोफायसिस. म्हणजे फर्स्ट सेल टुवर्ड्स द मायक्रोपाईल एंडकडे असणार जे काय फर्स्ट सेल आहे इट स्वॉलोन अँड फंक्शन एज अ हॉस्टेरियम अँड लोअर मोस्ट सेल फॉर्म्स इन हायपोफायसिस. नेक्स्ट आता सेकंड सेल कुठे असेल स्मॉलर म्हणजे फर्स्ट लार्जर आणि सेकंड हे असणार आहे स्मॉलर सेल टुवर्ड्स द चलाजा. इट इज टर्मिनल or embryonal initial cell. Terminal cell undergoes 3 mitotic division and form as a octant. काय होतं तर 3 मायटोटिक डिव्हिजन होतात त्याच्याने एक ऑक्टंट फॉर्म होतो. तर ह्या ऑक्टंटमध्ये काय असणार आहे तर लोअर 4 सेल अँड अप्पर 4 सेल. जे लोअर टायर ऑफ 4 सेल आणि अप्पर टायर ऑफ 4 सेल असणार आहे. आता लोअर टायर ऑफ 4 सेल गिव्ह राईज टू हायपोकॉटिल. जे लोअर 4 सेल्स जे काय आहेत ते कशामध्ये फॉर्म होतील हायपोकॉटिलमध्ये होतील आणि अप्पर टायर जे आहे ते प्ल्युमिलमध्ये फॉर्म होते अँड 1 or 2 कॉटिलेडॉन. म्हणजे बघा परत एकदा स्मॉलर सेल टुवर्ड्स द चलाजा इज ऑल्सो नोन एज टर्मिनल ऑर एम्ब्रिओनल इनिशियल सेल. इट अंडरगोज 3 मायटोटिक divisions and form the octant. Then lower 4 cells hypocotyl, upper 4 cell plumule and 1 or 2 cotyledon. 1 or 2 cotyledon means 1 cotyledon in monocot and 2 cotyledon in dicot. Next hypophysis. In previous slide we seen that hypophysis it divides and give rise to part of radicle and root cap. म्हणजे hypophysis divide होऊन काय तयार होईल part of radicle and root cap. Then cells of upper type divides to become heart shaped and then forms 2 lateral cotyledon and terminal plumule. अप्पर टायच्या ज्या काही सेल्स असतील त्या परत डिवाइड होतील आणि काय फॉर्म होईल तर 2 lateral cotyledon and terminal plumule. This enlargement of hypocotyl and cotyledon result in curvature of embryo and which appears as a horseshoe shape. Hypocotyl enlarge होईल and hypocotyl and cotyledon result in a curvature of embryo. एम्ब्रिओ कर्व होऊन त्याचा अपीरन्स कसा असेल हॉर्सशू शेप. या सगळ्या प्रोसेस इथं डायग्राममध्ये आहेत. तर बघा एम्ब्रिओ आता त्यानंतर त्याचं जे काही डिव्हिजन होईल तेव्हा सस्पेन्सर सेल एम्ब्रिओनल इनिशियल सेल त्यानंतर इथं ऑक्टंट फॉर्म होईल. ऑक्टंट फॉर्म झाल्यानंतर प्ल्युमिल कॉटिलेडॉन याचं फॉर्मेशन. त्यानंतर हे जे काही अरेंजमेंट आहे सेलची त्याप्रमाणे काय होईल त्यांची डेव्हलपमेंट ऑफ इथं आता डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ आहे. नेक्स्ट स्लाइड्समध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ डायकोट एम्ब्रिओ बघायचं आहे. तर इथं डेव्हलपमेंट एक्झॅक्टली एम्ब्रिओची कशी होती हे सांगितलं आहे. त्यानंतर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इज सिमिलर इन डायकोट अँड मोनोकोट अप टू ऑक्टंट स्टेज. म्हणजे ऑक्टंट स्टेज जी आहे ही ऑक्टंट स्टेजपर्यंत डेव्हलपमेंट जी आहे मोनोकोट अँड डायकोटची सेम असणार आहे. पण पुढं इन मोनोकोट एम्ब्रिओ सिंगल कॉटिलेडॉन ऑक्युपाईज द टर्मिनल पोझिशन अँड प्ल्युमिल इज लॅटरल. बघा डायकोटमध्ये ॲक्च्युली कसं असतं तर डायकोटमध्ये कसं असणार आहे बघा 2 लॅटरल कॉटिलेडॉन अँड टर्मिनल एंडला प्ल्युमिल असेल. बट in monocot the single cotyledon occupies the terminal position and plumule is lateral side. Then single shield shaped cotyledon it is known as scutellum. इथं बघा this one is scutellum. Next protective sheath of plumule that is coleoptile. Protective sheath of plumule and it is protective sheath it is known as plumule coleoptile. Next is protective sheath of radicle. It is known as coleoriza. Protective sheath of radicle and it is known as coleoriza. Then finally the ovule develops into seed and ovary develops into fruit. Development of dicot embryo as in Capsella.
डायकोट आणि मोनोकोट एम्ब्रिओमध्ये डेव्हलपमेंटचे जे काही स्टेजेस आहेत त्या ऑक्टल स्टेजमध्ये सेम असतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये डिफरन्स येतो. तर हिअर डेव्हलपमेंट ऑफ डायकोट एम्ब्रिओ तो कॅप्सेलामध्ये आपण बघतोय. द फर्स्ट oospore, the A. Here the diagram A, it is a oospore. Next B, it is two-celled proembryo. Two-celled proembryo. They had two-celled proembryo मध्ये फर्स्ट आहे embryonal initial. Embryonal initial. Here E is embryonal initial and T is a suspensor initial. Then next is M. M is embryo sac. Here M is embryo sac. Next B dash. B dash is the four-celled eye-shaped proembryo. This is the eye-shaped proembryo. Next is in B dash E1, E2 are from embryonal initial. E1 and E2. This one E1 and E2 are the E1 and E2 are the embryonal initial, and then S1 and S2 are from the suspensor initial. S1 and S2 are the suspensor initial. In diagram C, here in C the further development occurs in embryo. Here S is suspensor and H is hypophysis and E is the embryonal mass. This E, H and S. These are the suspensor, embryonal mass and hypophysis. Next in diagram D, it is the LS of ovule. Here endosperm in free nuclear stage. This endosperm is free nuclear stage. Then antipodal cells are present here and this is the embryo. This one is the embryo. Next in E, embryonal mass. E is the embryonal mass. Then in next diagram it is embryo showing the further development. Embryo showing the further development of embryonic octant and hypophysis. म्हणजे एम्ब्रियोनिक ऑक्टन जो फॉर्म होतो त्याची आणि हायपोफायसिसची फर्दर डेव्हलपमेंट आहे. नेक्स्ट इन F, it is the LS of ovule, that is the endosperm becoming cellular. म्हणजे इथं कसं आहे तर एंडोस्पर्म न्यूक्लियर आहे पण इथं आता एंडोस्पर्म कसं होत आहे सेल्युलर एंडोस्पर्म इज प्रेझेंट हिअर. देन here is development of embryo is seen in this diagram. Next is G. In diagram G, embryo, there is a further development of embryo. There is development of cotyledon. These are the cotyledon. Then next one hypocotyl, then radicle, then root cap and the suspensor. These are the all structures are well developed in next stage. And finally there is mature seed with the plumule and the endosperm has consumed almost completely. This is the development of dicot embryo in capsula. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.